इतकं मोठं विजन मराठीत येऊ पाहतंय आणि मी त्याचा एक भाग आहे. याचं मला इतकं भारी वाटतंय ना की आता इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच हे काहीतरी अनुभवतोय. माझी जी भूमिका आहे मी थोडंसं त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो की पेपर फोडतोय. थोडासा पेपर हलका बाबा 21 अपेक्षित सारखा. तुला कशाची भीती वाटते? बायकोची. नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे घबाडकुंड या चित्रपटाचा फर्स्ट लुक आत्ता आपल्यासमोर प्रदर्शित झाला आणि मराठीमध्ये युनिव्हर्स ही संकल्पना राबवली जाते आणि त्या संकल्पनेचा, त्या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग असणारा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता कुशल बद्रिके माझ्यासोबत आहे. कुशल, खूप छान वाटलं तू या चित्रपटाचा भाग आहेस. आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की एका मोठ्या प्रोजेक्टचा तू भाग झालेला आहेस, त्याबद्दल काय सांग? गणेश सर, सगळ्यात आधी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही ह्या भव्य दिव्य सोहळ्यासाठी वेळ काढून आलात. मुंबईवरून आलात. सो म्हणून पुण्यात होत आहे बाय द वे. सो तिथून इथपर्यंतचा प्रवास तुम्ही केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. आणि हो, मला फार अभिमान वाटतो की मराठीमध्ये इतका मोठा विचार होतोय. एक भव्य दिव्य सिनेमा येतोय. मराठी युनिव्हर्स आपण म्हणू सिनेमाचं. आणि रसिक सरांसारखा एक जबरदस्त प्रोड्युसर पाठीशी उभा आहे आणि मराठी सिनेमांचा आपण युनिव्हर्स करू असा विचार घेऊन प्रीतम पाटील सारखा एक दिग्दर्शक समोर येतोय. तरुण तडफदार दिग्दर्शक येतोय आणि इतकं मोठं विजन मराठीत येऊ पाहतंय आणि मी त्याचा एक भाग आहे. याचं मला इतकं भारी वाटतंय ना की आता इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच हे काहीतरी अनुभवतोय. बरोबर. मुळात हॉरर हा जो एलिमेंट आहे, भयपट मराठीत जास्त बनत नाहीत आणि आता त्याचे तर म्हणजे सिक्वेल्स वगैरे पण निघतील काय. बरोबर. तर भयपट या संकल्पनेबद्दल तू काय सांगशील? कारण तुझी भूमिका तर तू नाही सांगणार ते आम्हाला माहिती आहे. पण मी तुम्हाला सर सांगतो की हा भयपट असला तरी सोबतीने हा थ्रिलर आहे, हा सस्पेन्स आहे, हा हॉरर आहे, हा तुम्हाला आपण म्हणू स्केरी आहेच हा. पण तुम्हाला प्रेमात पाडणार आहे. या सगळ्यामध्ये ना जेवढे पात्र आहेत तुम्हाला असं दिसेल की ह्यातलं हे पात्र मी आहे, हे पात्र मी आहे. मी एका वेळेला हा विचार करतो. पण माझी जी भूमिका आहे मी थोडंसं त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो की पेपर फोडतोय. थोडासा पेपर हलका बाबा 21 अपेक्षित सारखा. की माझी जी भूमिका आहे ना, तुम्हाला एका पॉइंटला माझ्यावरती दया येईल, तुम्हाला एका पॉइंटला माझा राग येईल, तुम्हाला मी एका पॉइंटला हवासा वाटेल, एका पॉइंटला मी तुम्हाला हसवेन आणि सायमल्टेनियसली तुम्हाला माझा राग येईल, तुम्ही मला शिव्या घाला. बर. इतक्या वेगवेगळ्या शेड्स माझ्या पात्राला आहेत. वा. सो माझ्यासाठी सुद्धा ही भूमिका आत्तापर्यंतच्या सगळ्या भूमिकांमधली वेगळी भूमिका आहे, जी खूप चॅलेंजिंग होती की इतका धूर्त माणूस दाखवायचा आहे, सायमल्टेनियसली त्याच्यावर तुम्हाला दया पण आली पाहिजे. तर माझ्या वाट्याला खूप भारी रोल आला या सिनेमातला. पण तुला कशाची भीती वाटते? बायकोची. बर. मला खूप भीती वाटते तिची. हो, ती मला गोड खाऊ देत नाही. बर. ती मला ओरडते. आज ती मला म्हणाली, माझा मुलगा 10वीला आहे, तर ती मला म्हणाली आज की तू एकच काम कर, तू मुलाच्या करिअरकडे लक्ष नको देऊ, त्याचं व्यवस्थित होईल. अरे बापरे. मला तिची भीती वाटते थोडीशी. बरं, हरकत नाही. तू ऑनेस्टली ते मान्य केलंस, हे महत्वाचं. अगदी शेवटचा प्रश्न. माझे बाबा असं म्हणायचे की प्रत्येक पुरुष स्वतःच्या बायकोला थोडा मनातनं घाबरत असतो. बहुतेक माझ्या बाबांची पण अवस्था माझ्यासारखीच असेल. लाईट गेली, सत्य आहे. ठीक आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काय शुभेच्छा? सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मनापासनं. ह्या येत्या वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात खूप सुख येऊ, मनशांती लाभो. कारण मी ज्यांच्या बरोबर बोलतो, लोकांना एन्झायटी असते, लोकांना वेगवेगळे थॉट असतात, त्यांना झोपा येत नाहीत. तर मी ह्या शुभेच्छा देईन की तुम्हाला छान आनंदाची झोप लागो, कुटुंबाकडनं शांती लाभो. ह्या शुभेच्छा तुम्ही मला पण द्या, कुटुंबाकडनं शांती लाभो. पण पाडव्याच्या खूप शुभेच्छा मित्रांनो. आणि पुन्हा एकदा चित्रपटासाठी शुभेच्छा. थँक्यू सर. 19 जूनला माझा घबाडकुंड नावाचा एक वेगळा
दैदिप्यमान अनुभव देणारा सिनेमा थिएटरात येतोय. प्लीज थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा बघा. थँक्यू. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्यासारखे इंटरव्ह्यूज आणि नवीन नवीन गोष्टी गणेश सरांसोबत बघायला मिळतील. थँक्यू. थँक्यू.